हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. तर सगळ्यांना तुम्हाला होळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. हॅपी होळी. तर सगळे रंग हे पैशानेच विकत घेता येतात. त्यामुळे पैशाचा रंग तुम्हाला आणि मला सगळ्यांना लाभू देत. हॅपी होळी. तर बटाटा वेफर्स कसे करायचे तर मी तुम्हाला सांगते. तर माझे तर कधीच बिघडले नाहीत आतापर्यंत. वेफर्स खूप छान होतात. मला एका माझ्या मैत्रिणीने वेफर्स करायला शिकवलेलं आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललेली आहे. आणि ज्या दिवशी मी वेफर्स करत होते ना, त्या दिवशी आमची तर खाली ना हळद होती आणि ऑर्केस्ट्राचा पण वरती आवाज येत होता पूर्ण. म्हणून मी आवाज पूर्ण वेफर्सचा म्यूट करून ठेवलेला आहे. आणि मला डबल काम लागले परत रेकॉर्डिंग करायचं. तर जेव्हा आपण हे चिप्स करत असतो ना, तेव्हा चिप्स केले की लगेच एक पातेल्यात किंवा डब्यात वगैरे कशात जे मोठं भांडं असेल ते पाणी भरून घ्यायचं आणि चिप्स पाडलेले ते पाण्यात टाकून द्यायचे, म्हणजे अजिबात काळे पडत नाहीत. ही पहिली टिप्स आहे. आणि दुसरी टिप्स म्हणजे जेव्हा आपण तुरटी फिरवतो किंवा काय बुडवतो, काय जे काही तुम्हाला वाटेल ते, तर ती जास्त बुडवायचीच नाही. तुरटी पाण्यामध्ये लगेच विरघळते. त्यामुळे अजिबात नाही. असा एकदा खडा किती छोटा मोठा असेल त्याच्यावर अवलंबून राहील. तर थोडंसं अगदी पाण्याचा जरा स्पर्श झाला नाही झाला की लगेच तुरटी उचलायची, बाजूला काढायची. नाहीतर वेपर्सनं जास्त म्हणजे मी सांगू शकत नाही, पिवळे पण पडू शकतात किंवा जास्त डार्क पिवळे पण होऊ शकतात किंवा डार्क ब्राऊन पण होऊ शकतो त्यांचा कलर. जर तुम्हाला पांढरे शुभ्र वेपर्स पाहिजे असतील तर ही टिप्स तुम्ही फॉलो करा. आणि शिजताना तर मीठ चेक करूनच तुम्ही बटाटे टाका, कारण नंतर आपल्याला काहीच आयडिया नसते. एकदा सुकले की मीठ नंतर टाकू शकत नाही. मिरची पावडर तळल्यानंतर मिरची पावडर टाकून आपण खाऊ शकतो, पण मीठ एवढं काही लागत नाही तळल्यानंतर. म्हणून ते आत्ताच टाकताना चेक करू. थोडं पाण्यामध्ये मीठ टाकतो तेव्हा थोडंसं चमच्यामध्ये घेऊन टेस्ट करा मीठ बरोबर आहे का नाही. आणि नंतर त्याच्यामध्ये चिप्स टाका. आणि चिप्स एकदम जास्त शिजवू नका. थोडेसे असे आपली भाजी शिजते ना तशी एकदम मऊ मऊ तसे नाही शिजवायचे. थोडेसे शिजले ना की लगेच मग काढायचे. आणि तुम्हाला जर सुकट टाकताना, ही पण खरी महत्त्वाची टिप्स आहे. सुकट टाकताना आपल्या बोटाला, हाताला वगैरे चटके बसतात, तर तुम्ही थंड पाणी असं त्याच्यावर शिंपडा. त्यामुळे मग चिप्स आपल्या हाताला अजिबात नाही, गरम अजिबात लागत नाही. आपण इझी पटकन म्हणजे जे ओढणी वगैरे असते ना त्याच्यावर आपण एक 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 करून टाकायचे, चिटकून सुकत नाही टाकायचे. आणि रात्रीचे स्वच्छ धुवायच्या, पण मी ते सांगायचं विसरूनच गेली. रात्रीचे स्वच्छ धुवायचे, अगदी निव्वळ पाणी येईपर्यंत धुवायचे. आणि नंतर मग थोडंसं तुरटीचा खडा बुडवायचा आणि लगेच काढायचा वरती. आणि त्याच्यामध्ये सगळे चिप्स ते बुडतील एवढं पाणी ठेवायचं, जे मोठं भांडं असेल ना त्याच्यामध्ये, आणि झाकून ठेवायचं. आणि सकाळी उठल्यावर पण त्यांना स्वच्छ परत धुवायचं. आणि नंतर चांगले गरम पाण्यातनं असे वाफवून घ्यायचे आणि असे एका ओढणीवर सुकट टाकायचे. आता तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये सुद्धा सुकट टाकू शकता. आता माझ्या इथं तर मला वरती टेरेसवर जायला मला लय कंटाळा येईल, म्हणून मी थोडेसेच मी केले 2 किलोचे. तर ते मी गॅलरीमध्ये ताटामध्ये सुकवून घेतलेले आहेत. कारण हे नंतर आत्ता ओले आहेत म्हणून ओढणीवर, पण नंतर जेव्हा आपण असे थोडे थोडे सुकतात तसे आकार त्यांचा कमी होत जातो. मग आपण ताटात वगैरे सुकत ठेवू शकतो. तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये टाकले ना तर ह्याच्यापेक्षा जास्त पांढरे शुभ्र होतील. तर माझे तर गॅलरीत ताटं राहतील एवढंच ऊन आहे, त्यामुळे मी ताटामध्ये सुकवलेले आहेत. तर हे बटाटे वेफर्स करणे खूप सोपी आहे आयडिया ही. तर आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर असे बटाटे वेफर्स ह्या पद्धतीने करा आणि मी ज्या टिप्स सांगितल्यात त्या फॉलो करा. नक्कीच तुमचे वेफर्स एकदम पांढरे शुभ्र फुलासारखे होतील. तर खूपच छान आहेत. आणि तुम्हाला आधी पण मी बोलली, माझी मैत्रिणीने शिकवलं. तिने मला फक्त एकदाच सांगितलं, पण तेच मी लक्षात ठेवून मी बरोबर माझ्या हातून वेफर्स होतात खास करून. तर हे वेफर्स ना आपल्याला उपवासाला किंवा कधी आपल्याला, म्हणजे जेव्हा सणादिवशी पण आपण ते कुरडई पापड तळतो तेव्हा त्याच्यासोबत 2-4 वेफर्स तळले, 2-4 म्हणजे प्रत्येकाच्या ताटाला 2-2 आणखीन एक्स्ट्रा लागतील असे थोडेसे तळले तरी सुद्धा सणाला तळू शकता. उपवासाला तर आवर्जून आपण तळतोच, तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे वेफरचे शौकीन जास्त लहान मुलंच असतात. तर तुम्हाला आजची बटाटा वेफरची रेसिपी नाही म्हणता येणार, की वाळवणीचा पदार्थ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा.
आणि हे मी सांगितलेलं ते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी सांगितलं, मी टायमिंग सांगितलं कारण तुम्हाला वाटेल की अरे काहीतरी चुकीचं सांगते, म्हणून मी घड्याळच दाखवून दिलं होतं तुम्हाला. तर छान असं सुंदर हे गार थंडगार वातावरण असतं माझ्या हॉलमध्ये. जरी लाईट गेली तरी मला एकदम मस्त वाटतं, म्हणजे मला म्हणजे सगळ्यांनाच वाटतं आमच्या घरात. तर पांढरे शुभ्र वेपर्स झालेले आहेत आणि तुम्हाला काय मी सांगत होती पुन्हा एकदा हॅपी होळी. मलाच बोलायचं कळत नाही कारण मी जागून जागून व्हिडिओ बनवते आज. कारण दिवसभर माझं कामातच गेलं वेपर्समध्ये आणि आता रात्रीचं टायमिंग आहे, आता जवळजवळ 11 वाजलेत. तर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते. तर मला डबल काम लागलं आहे. हे तर मी सगळं बोलूनच केलेलं आहे खरं. तर आता परत बोलताना वेगळं आलं असेल आणि आता रेकॉर्डिंग करताना वेगळं येत आहे. आणि हे असे सुकवायचे, सुकले ना की आवाज करतात ते असे खुळखुळ खुळखुळ एकमेकांना आवाज करतात, तेव्हा मग समजून जायचं हे सुकलेले आहेत. आणि थोडे उलटे सुलटे करायचे, म्हणजे दोन्ही बाजूने त्यांना म्हणजे ऊन लागलं पाहिजे म्हणून, मग चांगले जास्त पांढरे शुभ्र होतात. आता मला काय धीर निघतोय का मी तळून बघणार आहे. तळून हे बघा, हे बटाट्याचं पाणी आहे ना ते भिजत ठेवलेलं मी झाडांना घालते, कारण बटाट्याचं पाणी ना सगळं अंश उतरलेलं, म्हणजे जे स्टार्च असतं ना ते सगळं झाडांना घातल्यानंतर ते उपयुक्त असतं झाडांसाठी. मला खोकला लागला, मी वेपर्स थोडेसेच खाल्ले, जास्त नाही खाल्ले तरी सुद्धा. तर मी आता गरम तेलामध्ये थोडं एक तुकडा टाकून बघितला तेल तापलंय का, आणि आता हे सगळेच टाकून दिले. आणि बघा तुम्हाला दिसत असतील की तळल्यावर सुद्धा पांढरे शुभ्र दिसत आहेत. तर माझे छान झालेत वेपर्स. तुम्ही पण असे छान वेपर्स करा माझा व्हिडिओ बघून आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. शॉर्ट्स व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो ना, म्हणून मी शॉर्ट्समध्ये पण म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ पहिला टाकलाय. हे बघा मी तुम्हाला दाखवते, खरंच छान झालेत वेपर्स. आमच्या घरातनं पोरांना सगळ्यांना वेपर्स आवडतात, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना एकदम असं त्यांचं जीव की प्राण आहे बटाटा वेपर्स, म्हणजे खास करून रितिका, सोनू लय आवडतात त्यांना बटाटा वेपर्स. चला तर बाय, टेक